Hello students, today we are discussing about the DNA packaging. The length of the double helix of DNA in mammalian cell like the human cell is approximately 2.2 meter. You think that how we can be calculated this much amount of length of the DNA? It is not directly to be measured, but it calculated by multiplying the total number of base pairs with distance between two base pair. विद्यार्थ्यांनो, मानवी शरीरामध्ये जे DNA आहेत त्यांची लांबी ही जवळजवळ 2.2 मीटर इतकी आहे. आता तुम्ही म्हणाल की ही लांबी कशी मोजली? तुम्हाला माहीत आहेच की 2 बेस पेअरमध्ये 2.4 अँगस्ट्रॉंग एवढं अंतर असतं आणि त्यानं गुणोत्तर करून ही लांबी मोजलेली आहे. द approximate size of typical nucleus is 10⁻⁻6 मीटर. साधारणपणे केंद्रकाची आकार हा 10⁻⁻6 मीटर इतका आहे. इट इज व्हेरी स्मॉल दॅन लेंथ ऑफ द DNA. आता मानवी DNAपेक्षा हा केंद्रकाचा आकार खूपच लहान आहे. सो हाऊ दिस मच लॉंगर DNA कॅन बी ऑक्युपाय द स्पेस इन सच ए स्मॉल न्यूक्लियस. मग आपणाला असा प्रश्न पडत असेल की एवढा खूप लांब असणारा DNA एवढ्या छोट्या केंद्रकामध्ये कसा सामावला असेल बरं? फॉर दिस द DNA मस्ट बी कंडेन्स्ड अँड बिकम कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड फॉर टू फिट इन द सच ए स्मॉल न्यूक्लियस. आणि असं होण्यासाठी हा जो DNA आहे जो खूप लांब आहे तो अगदी कमी जागेमध्ये गुंतागुंत होऊन सामावलेला आहे आणि त्यामुळंच तो केंद्रकामध्ये सामावू शकतो. म्हणून त्यासाठी तो कॉइल्ड अँड सुपर कॉइल्ड स्ट्रक्चर तयार झालेला आहे. जसं की गुंडीचा दोरा लांब असूनसुद्धा छोट्याशा गुंडीमध्ये सामावू शकतो त्या पद्धतीनं हा DNA स्प्रिंगसारखा गुंतलेला आहे आणि केंद्रकामध्ये समाविष्ट झालेला आहे. आता आपण पाहू DNA पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स. आता हा DNA प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये कसा बसला आहे हे आपण पाहू. वी नो बॅक्टेरिया आर द प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. आपण सर्व जाणता बॅक्टेरिया ह्या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणून ओळखल्या जातात. आता एक उदाहरण घेऊ. कोलाय बॅक्टेरिया, दॅट इज इश्चेरिशिया कोलाय बॅक्टेरिया. इश्चेरिशिया कोलाय हे एका बॅक्टेरियाचं नाव आहे. इट्स अ सेल साइज इज 2 to 3 मायक्रॉन इन लेंथ. इट डू नॉट हॅव वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. दिस न्यूक्लियस इज विदाउट न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस. हा जो केंद्रक आहे हा केंद्रकीय आवरण आणि न्यूक्लिओलस विरहित आहे. इट्स न्यूक्लियस इज कॉल्ड न्यूक्लियोइड आर सिंगल स्मॉल सर्क्युलर हायली फोल्डेड रिंग ऑफ DNA हॅविंग 1100 मायक्रॉन लेंथ अँड कंटेन 4.6 मिलियन ऑफ बेस पेअर. आता पुढे दिलेली आपण आकृती पहा. त्यामध्ये जो केंद्रक आहे त्याची साईज आणि त्याचा आकार दिलेला आहे. Now think that how 1100 micron long nucleoid can be fitted into only such a small size of cell. Hence, the negatively charged DNA firstly becomes circular, it reducing its size to 350 micron meter in diameter. Then it further reduced to 30 micron meter diameter and again it folded or looping having 40 to 50 base pairs with the help of RNA connectors. आता काय झालेलं आहे बघा,
सुरुवातीला असणारे DNAचा आकार कमी कमी होत शेवटी 30 मायक्रॉनमीटर इतका झालेला आहे असं आपणाला आढळून येतं. Each loop is further coiled and super coiled to reduce the size up to 2 micron in diameter. असा हा जो प्रत्येक लूप जो आहे तो परत अजून कॉइल्ड आणि सुपर कॉइल्ड होऊन त्याचा आकार आमूलाग्र इतका कमी होतो. तो जवळजवळ फक्त 2 मायक्रॉन डायमीटर इतका होतो. दिस पॅकेजिंग ऑफ प्रोकॅरियोटिक DNA इज असिस्टेड बाय पॉझिटिव्हली चार्ज्ड हिस्टोन लाईक प्रोटीन कॉल्ड HU protein. These are nothing but the DNA बाइंडिंग प्रोटीन. आता हे कुणाच्या आधिपत्याखाली होतं तर हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीनच्या अंडर हे होतं. अँड DNA गायरेज अँड DNA टोपोआयसोमरेज फर्स्ट एन्झाईम ऑल्सो कंट्रोल इट. त्याबरोबरच DNA गायरेज आणि DNA टोपोआयसोमरेज एन्झाईम फर्स्ट याच्या अंडर हा आकार रिड्यूस होण्यास मदत होते. आता आपण पुढील पॉईंट पाहू. DNA पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक्स म्हणजे हायर ऑर्गॅनिझममध्ये मानवी पेशीसारख्या घटकामध्ये DNAचं पॅकेजिंग कसं झालेलं आहे. पुढील आकृती पहा. सुरुवातीला सर्क्युलर DNA दिसतो ज्याचा आकार 350 मायक्रॉन आहे असा दिसतं. त्यानंतर तोच DNA कंडेन्स झालेला आहे, फोल्डेड झालेला आहे की ज्याच्यामध्ये फक्त 40 ते 50 लूप्स आहेत. असा हा DNA 30 मायक्रॉन एवढा आकारानं कमी जागेमध्ये तो बसलेला आहे. आणि तोच DNA पुन्हा सुपर कॉईल फोल्डिंग झालेला आहे ज्यामध्ये फक्त 2 मायक्रॉन एवढ्या कमी जागेमध्ये तो कंडेन्स होऊन सामावलेला आहे की ज्यामुळं त्याचा ईच लूप सुपर कॉइल्ड झालेला आहे स्वतंत्रपणे. आणि त्यानंतर काही भागामध्ये तो पार्शली अनकॉइल्ड आहे की ज्या RNAच डायजेशनमुळे झालेला आहे. तर काही भागामध्ये अनफोल्ड स्ट्रक्चर दिसतो तो DNA डायजेशनमुळे झालेला आहे. DNA पॅकेजिंग इन युकॅरियोटिक्स. आता युकॅरियोटिक न्यूक्लियस म्हणजे काय. इट इज अ वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस अँड थ्रेड लाईक क्रोमोसोम. हा केंद्रक जो आहे तो व्यवस्थित आहे. त्याच्यामध्ये केंद्रकाला आवरण आहे, न्यूक्लिओलस आहे आणि त्याचं रूपांतर क्रोमोसोममध्ये DNAचं रूपांतर झालेलं तुम्हाला आढळून येतं. इन दिस क्रोमोसोम्स DNA इज अलॉंग विथ हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. आता हे जे क्रोमोसोम आहेत त्याच्यामध्ये असणाऱ्या DNA हा हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीनपासून बनलेला आहे. आणि हे सर्वप्रथम खोरेनबर्ग यांनी 1974 स्पष्ट केलं. दे शोईंग मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. दीज प्रोटीन्स बिकम पॉझिटिव्हली चार्ज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पॉझिटिव्हली चार्ज लार्ज अमाऊंट ऑफ अमायनो ॲसिड रेसिड्यू. ह्या प्रोटीनमध्ये विपुल प्रमाणात पॉझिटिव्हली चार्जड अमायनो ॲसिड रेसिड्यू असल्यामुळं हे जे प्रोटीन आहेत ते पॉझिटिव्हली चार्जड असतात. हिस्टोन प्रोटीन्स आर रिच इन रेसिड्यूज ऑफ अमायनो ॲसिड लायसिन अँड आर्जिनिन. MCQ आहे हा. हिस्टोन नावाचे जे प्रोटीन जे आहे त्यामध्ये ते विपुल प्रमाणात अमायनो ॲसिड लायसिन आणि आर्जिनिनचे रेसिड्यू आहेत. लक्षात ठेवा, लायसिन आणि आर्जिनिनचे रेसिड्यू हे लक्षात ठेवा. दीज कॅरी पॉझिटिव्ह चार्जेस. दस हिस्टोन इज पॉझिटिव्हली चार्ज. 1 मार्काला प्रश्न येतो हे पॉझिटिव्हली चार्जड का आहेत तर हे लक्षात ठेवा. हिस्टोन्स आर ए सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्जड बेसिक प्रोटीन्स फॉर्म बाय हिस्टोन अँड प्रोटॅनिन लायसिन अँड आर्जिनिन. हिस्टोन हॅज 8 molecules from which 2 of H2AA, 2 of H2B, 2 of H3 and 2 of H4 get organized to form octamer of histone, that is histone octamer. 8 मोलिक्यूल हिस्टोनच्या पासून हिस्टोन बनलेला आहे. आता हे 8 मोलिक्यूल कुठले कुठले आहेत. H2A चे 2, H2B चे 2, H3 चे 2 आणि H4 चे 2 असे एकत्र येऊन एकच मोठा हिस्टोन बनलेला आहे.
त्याला ऑक्टॅमर ऑफ हिस्टोन किंवा हिस्टोन ऑक्टॅमर असं म्हणतात. पुढील आकृतीमध्ये तुम्हाला ते दिसून येईल. DNA is negatively charged which is wrapped around the positively charged histone octamer to form a structure known as nucleosome. DNA हे निगेटिव्हली चार्जड असतात की जे ऑक्टॅमर ऑफ हिस्टोनला गुंडाळलेले असतात आणि जे काही रचना तयार होते त्याला न्यूक्लिओसोम असं म्हणतात. पुढं आकृतीत दाखवलेलं आहे. ऑक्टॅमर ऑफ हिस्टोनमध्ये 4 युनिट दाखवलेले आहेत. 2 H2Aचे आहेत, 2 H2Bचे आहेत, 2 H3चे आहेत आणि 2 H4चे, असे 8 आहेत. म्हणून त्याला ऑक्टॅमर असं म्हणतात. त्याच्याभोवती DNA गुंडाळलेला दिसतोय त्याला कोर DNA म्हणतात. आणि जो DNA पहिला जो हिस्टोन प्रोटीन H1 आहे त्याच्यातून तो बाहेर गेलेला आहे त्याला लिंकर DNA असं म्हणतात. आता न्यूक्लिओसोम मॉडेल कसं दिसतंय बघा. पुढं बेड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे जणू काही गोळे एखाद्या स्प्रिंगला जोडल्यासारखं दिसतात. मण्यांची रांग दिसते म्हणून त्याला बेड्स ऑन स्ट्रिंग. द न्यूक्लिओसोम इन क्रोमॅटिन सीन ॲज बेड्स ऑन स्ट्रिंग. न्यूक्लिओसोम जे आहेत ते जणू काही स्प्रिंगला मोती किंवा मणी जोडलेले आहेत असं दिसतात. H1 प्रोटीन बाइंड द DNA थ्रेड वेअर इट इंटर अँड लिव्ज द न्यूक्लिओसोम. न्यूक्लिओसोम ऑक्टॅमर ऑफ हिस्टोनमध्ये जिथून आत जातो जिथून बाहेर जातो त्या भागाला H1 प्रोटीन असं म्हटलेलं आहे. न्यूक्लिओसोम आर द रिपीटिंग युनिट्स ऑफ क्रोमॅटिन विच आर थ्रेड लाईक कलर्ड बॉडीज प्रेझेंट इन न्यूक्लियस. These loop like beads on string under electron microscope. न्यूक्लिओसोमची रचना ही एका पाठोपाठ एक युनिट क्रोमॅटिनचे आलेले आहेत आणि थ्रेडसारखे आहेत. रंगीत अशा रचना आहे की जी केंद्रकामध्ये आहे आणि ते कसे दिसतात तर बेड्स ऑन स्ट्रिंग अशी रचना आहे. हे कसं आढळलं तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या मध्ये पाहिल्यानंतर असं दिसतं. One nucleosome approximately contains 200 base of long DNA helix which wound around it form which about 146 bases. MCQ आहे बघा. एक न्यूक्लिओसोममध्ये जवळजवळ 200 बेस पेअरनं DNAच्या गुंडाळलेलं असतं परंतु ॲक्च्युअली 146 बेस पेअर त्या ऑक्टॅमर ऑफ हिस्टोनच्या सभोवती गुंडाळलेले असतात. त्यानंतर लॉंग DNA प्रेझेंट इन ईच न्यूक्लिओसोम कॉल्ड DNA. DNA is wrapped around the octamer of histone by 1 full turn and 3/4 remaining turn. DNAनं ऑक्टॅमर ऑफ हिस्टोनला किती गुंडाळलेलं आहे बघा. एक पूर्ण वेटोळं आणि दुसऱ्या वेटोळ्याचा 3/4 भाग की ज्याच्यामध्ये 146 बेस पेअर असतात. 6 nucleosomes get coiled to form a telephone wire like solenoid structure. असे न्यूक्लिओसोम जवळजवळ 6-7 न्यूक्लिओसोमनं कॉईल झाल्यानंतर जी रचना येते ती रचना टेलिफोनच्या वायरसारखी सोलानाइड स्ट्रक्चर गुंतलेल्या वायरसारखी अशी दिसते. द क्रोमॅटिन इज पॅक्ड टू फॉर्म ए सोलॅनॉइड स्ट्रक्चर ऑफ 30 mm डायमीटर. देन इट फर्दर सुपर कॉईल टू फॉर्म looped structure called chromatin fiber. It further coiled and condensed at metaphase to form chromosome. अशा प्रकारे पहिल्यांदा सोलॅनाइड त्यानंतर सुपर सोलॅनॉइड स्ट्रक्चर तयार होतं आणि परत त्याचं रिड्युस्ड साईजमध्ये क्रोमॅटिन फायबरमध्ये रूपांतर झालेलं दिसतं सुपर कॉइल्ड झाल्यामुळं आणि त्यानंतर ते सर्व क्रोमोसोममध्ये सामावलेलं आढळून येतं. आता हे जी रचना आहे ही तुम्हाला नीट कधी दिसते. इट फर्दर कॉईल परत ती गुंतागुंतीनं परत कमी जागेत सामावलेली आहे. कंडेन्स्ड ॲट मेटाफेज टू फॉर्म क्रोमोसोम. मेटाफेजमध्ये क्रोमोसोम इक्वेटरवर असतात त्यावेळी आपणाला ते नीट दिसतं. द पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट हायर लेवल रिक्वायर ॲन ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन्स कॉल्ड नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन. आता हे क्रोमॅटिनचं पॅकेजिंग हे हायर लेवलला होण्यासाठी अतिरिक्त प्रोटीनचे सेट आवश्यक असतात. त्याला नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन असं म्हणतात.
NHC असं त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन. These are additional set of proteins that contribute to the packaging of chromatin at higher level. एक मार्कासाठी प्रश्न येतो, व्हॉट इज नॉन हिस्टोन क्रोमोसोमल प्रोटीन NHC. त्यावेळी हे तुम्हाला उत्तर लिहावं लागेल की हे एक अतिरिक्त प्रोटीनचा सेट आहे की ज्यामुळं क्रोमॅटिन हायर लेवलला पॅकेजिंग करण्यासाठी त्याची गरज असते. The adjacent nucleosome are linked with small segment of DNA called linker DNA. It is about 54 base pair. Thus, the string in DNA is 2 nm or 20 angstrom in diameter. This based on string structure get condensed into nucleosome fiber having 10 to 11 nm in diameter. एकमेकाजवळचे न्यूक्लियोसोम एकमेकाला जोडण्यासाठी जो DNA काम करतो त्याला लिंकर DNA म्हणतात. त्याच्यामध्ये 54 बेस पेअर्स असतात. त्याची जी स्ट्रिंग असते ती 2 mm थिक असते किंवा डायमीटर त्याचा 2 mm असतो. आणि हे जे बेड्स आहेत स्ट्रिंगमधील ते एक कंडेन्स्ड होण्यासाठी न्यूक्लियोसोम फायबरनं ते कंडेन्स्ड केले जातात त्या रूपामध्ये. आणि त्यांचा आकार हा 10 ते 11 nm म्हणजेच 110 अँगस्ट्रॉम इतक्या डायमीटरचा असतो. थँक्यू. गुड बाय.